त्यांची घोषणा आपण ऐकायची आहे। यानंतर शिक्षक समन्वय समितीची अधिकृत भूमिका आपण जाहीर करूया आणि मंत्री महोदयांनी केलेले स्वागत हे आपण घोषणा केल्यानंतर करायचं। आणि घोषणा अशी असणार आहे की येणारा विशेष आदरणीय बाप्पांनी पण सांगितलं आमच्या बांधवांचा जुलै ते सप्टेंबर झाला पाहिजे, ऑगस्ट झाला पाहिजे। लक्षात घ्या का फार कमी आहे। 14 ऑक्टोबर निघून 9 महिने झालेत। 3 दिवस ना आपल्याला सर्व सरकारने दिली तर नाहीये, पण यावेळेस पहिल्यांदा गिरीशभाऊंनी ठरवलं तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्पष्ट नाही आणि याच्यामध्ये भूमिका घ्यायचं काम मंगलदादा चव्हाण यांनी केलेलं आहे। आपले पालक म्हणून शिक्षक आमदार इथं बसले, न्यायाची भूमिका घेतली आणि सरकारच्या वतीने आदरणीय भाऊ या ठिकाणी त्यांचा निर्णय जाहीर करतील। आपण शांतपणे अगदी सुई की टाचण करेल एवढी शांतता मैदानामध्ये हवी। कोणीही साऱ्या असेल काही शांत राहायचं एवढीच बोलतो आणि आदरणीय भाऊला विनंती करतो आमची अन्नात आणि खात्यात पगार द्यायची जबाबदारी कोणती आहे अशी अधिकृत घोषणा आदरणीय पप्पाच्या माध्यमातून थोडं मागे पावसामध्ये या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी आमच्या सोबत असलेले आमचे सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार कालपासून सभागृहामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा करावी म्हणून प्रयत्नामध्ये होतो। काल संध्याकाळी सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये संकट मोर्चा म्हणून ज्यांची ओळख आहे त्या माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन साहेब हे आपल्यामध्ये येऊन आपल्याशी चर्चा केलेली होती आणि त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी 11 वाजता शिष्टमंडळासोबत आम्ही चर्चा करू। परंतु काल सायंकाळपासून वेगवेगळी मंडळी या ठिकाणी येत होते, त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधत होते। ही सगळी भावना माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून गेली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हे करायचंय, परंतु त्या ठिकाणी काही राजकारण होत असेल आणि त्या अनुषंगानं आदरणीय गिरीशभाऊने माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बोलून आपल्या शिष्टमंडळाला बोलावलं आणि मुख्यमंत्री सोबत आम्ही सर्वांनी बैठक केली आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं एक मुख्य मागणी, एक होळीची मागणी आम्ही सर्व शिक्षक आमदारांनी स्वाक्षरी करून माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना दिली की आम्हाला 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे वाढीव 20% टप्पा याचं वेतन जुलैचं वेतन ऑगस्टमध्ये तुम्ही द्यावं अशा प्रकारची एक मुख्य मागणी केली आणि मग ती सगळं थकबाकी ही त्या ठिकाणी आम्हाला देण्यात द्यावी आणि यापुढे आम्हाला 100% अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी मित्रांनो त्या ठिकाणी आपण केलेली आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले, त्यांनी काय सरकारच्या वतीने उत्तर दिलं हे आपण सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय गिरीश भाऊंच्या तोंडून या ठिकाणी ऐकणार आहोत। पण मित्रांनो आपण सर्वांनी एक भूमिका लक्षात घ्या। कालपासून अनेकांचे फोन होत होते, तुम्ही कुठे आहात, तुम्ही झोपले काय, तुम्ही जागे आहात काय,
आपले सर्व शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी जगदळे सर असतील, केपे सर असतील, कुलकर्णी असतील, ताई असतील, सगळ्यांची नावं घेण्यात मी आपला वेळ घेत नाही. आपण आंदोलनाच्या बांधाला आलेले या ठिकाणी आपली एकच मागणी आहे की 100% अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्या अनुषंगानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय गिरीश मोहनचं मनापासून आपण टाळ्याबाजी अभिनंदन करू. गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. 100% अनुदान मिळालंच पाहिजे, 100% अनुदान मिळालंच पाहिजे, जुलैचा पगार मिळालंच पाहिजे. धन्यवाद. भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी उपस्थित आमचे विधान परिषदेचे सर्वांचे सहकारी आमदार माननीय विक्रमजी काळे, सर इथं मग मोकळी जागा आहे, तुम्ही द्यावं. रणजी सरनाई, इथं मोकळी जागा जयंती अंदाजकर, नाही नाही त्यांना हवा लागेल ना जास्त. मध्ये बोलला बस आमच्या मागे होते कुठे अडकले ते समजत नाही. ते उपस्थित आहे सर्व आपले पदाधिकारी, आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार देतो. काल मला जेव्हा संध्याकाळी इथे एसटी जे आहेत त्यांच्या निरोपाला जे आमदार भेटले त्यांच्या निरोपाला की भाऊ आंदोलन सुरू आहे, आपले शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले, पाऊसही पडतोय, त्या ठिकाणी आपण यावं. आम्ही इथेच आहोत. आणि आम्ही विधानसभेतून बाहेर पडलो. इथले एसटी पोलीस अधिकारी तिथे संपर्क केला, पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक. दिसत नाही, अंधार आहे, शिक्षकांचे आक्रमक आहेत. म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलवतो, जिथे गोंधळातीलच मला बोलवतात म्हटलं. सगळ्या मोठ्यांना सगळ्या संकटप्रसंगी मी समोर जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो, इथे आपल्यामध्ये मी आलो, आपल्याशी संपर्क केला. आपल्याला साजिद होता, मी सांगितलं की उद्या आपण या 8-10 जण 7 जण 10 जण उद्या त्या ठिकाणी या, आपण सगळे शिक्षक आमदाराचे आहेत, आपण सगळे मुख्यमंत्री मोदयांशी बोलू. तर तुम्ही कुठे ऐकल्याच्या परिस्थितीला जे होते मला कळालं की आता चांगला मार्ग काढला, म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ. तुम्ही म्हटलं नाही इथे सांगा, आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे का इतक्या माणसाला इथे नाही. आपण शिक्षक आहात, सुशिक्षित आहात, म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तुम्ही समजू शकेल. पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही आणि येणार नाही, म्हणलं काही म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय तर या ठिकाणी मला जे अतिशय पॉझिटिव्ह आहे. मला सांगा इतके वर्ष तुम्ही काम करताय, दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत? तुमचा निर्णय मी घेतला, म्हणजे मी माझा साक्षीदार आहे, सहभाग माझा प्रमुख होता. अशा वेळेला मी मिटिंग घडवण्यामध्ये सगळ्यांसोबत होतो. मुख्यमंत्री महोदय त्यावेळेला देवेंद्रजी होते. पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणून मी आला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असताना सुद्धा हा घेतला गेला. पहिला टप्पा, दुसरा टप्पा ठरला, 4-5 टप्पे ठरले, पण हा निर्णय होणं आवश्यक होतं. आता कालपासून जे मोठ्या मोठ्या जे लढता आहे तिथे येऊन त्यांचं सरकार होतं की नाही, कधी कधी म्हटलं का आपल्याला मधल्या 3 वर्ष त्यांचं सरकार होतं की नाही, तरी तुम्हाला विचारून देतो प्रवेश तरी दिला का त्याच्यात आणला बरं तुम्हाला. माझा रडून उपयोग काय फिरून, म्हणजे सरायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. मला वाटतं मित्र असं चालणार नाही. देवेंद्रजींना, आमच्या सरकारला तुमची काळजी आहे. आम्हालाही माहिती आपण सामान्य कुटुंबातले आहात, एक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची हे आहे. आणि त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला. 20% दिले, 40% दिले, 60% दिले, ठीक आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्यापेक्षा म्हणतात की थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये उशीर झालेला आहे. निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती, आपण येत होता, आम्ही घरामध्ये तुम्हाला सांगतो देतो म्हणून. पण यावेळेला आज सकाळी
मी ज्या वेळेला काल रात्री मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही किंवा मार्गात आपल्याला काढावा लागेल. साहेबांनी मान्यता दिली, ते तयार झाले आणि आपला हा जो प्रश्न होता मार्ग लागला. आज आम्ही सगळं बसलो, सकाळपासून कामकाज जे होते त्यासाठी उशीर लागला. मी 12 वाजता सांगितलं ते 1 वाजता सांगितलं फक्त उशीर लागला. पण साहेबांनाच प्रश्नांचे उत्तर विधानसभेत द्यायचे होते, विधान परिषद द्यायचे होते आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला. अधिकारी होते, साहेब होते, मी त्या ठिकाणी जाऊन दुसरे आमदार प्रतिनिधी आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त आता वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही. आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना गोड बातमी सुद्धा आम्हाला द्यायची आहे. त्याच्यावर सर्वत्र चर्चा झाली. अधिकाऱ्यांशी आधी सुद्धा साहेबांनी बैठक घेतली फायनान्शियल प्लॅनिंगच्या आणि त्या संदर्भात काय मार्ग करता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली. आणि आज आपल्याला मी सांगतो, तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमचं काम आम्हीच करणार आहोत. आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही, कोणीच करू शकणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी सगळ्यांना बोलायची संधी दिली, सगळेजण बोलले. पण साहेबांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे. आज तारीख किती आपली 9 तारीख, 17 तारखेला अधिवेशन संपतंय, बरोबर आहे. 18 तारखेला आपला अधिवेशन संपतंय. 18 तारखेला म्हणजे काही तांत्रिक गोष्टी आहेत. तर आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी इतके पैसे घेतले गेले नाही, काय नाही, सगळं चर्चा झाली. तर काय मार्ग करता येईल, कोणत्या खात्यातले पैसे काढता येतील, काय करता येतील. कारण कार्यसमितीने सांगितल्याबरोबर तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे. टाकायचं याच्यामध्ये काही मागे पुढे नाहीये. फक्त त्या 2-3 दिवसामध्ये सगळे टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या 18 तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला आहे. यात कुठलाही बदल होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, इथे विश्वास ठेवा. आम्हाला तुमची काळजी, तुमची आम्हाला काळजी. खोटं बोलायचं आमचं प्रश्न नाही. आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, सुरुवात आम्हीच केली, आम्ही केला, सुरुवात आम्ही केलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आम्हीच टाकलेले, टक्के आम्ही टाकलेले आहेत. निश्चित तुला अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे, पण आता या पुढे ही तारीख पुढे सरकणार नाही, अजिबात सरकणार नाही. माननीय मुख्यमंत्री मोदींचा हा शब्द त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी कुठून काढून काही कमी पैसे, पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापुरतं नाही, तर हा पगार आता शेवटपर्यंत जगभर नाही. तुम्हाला विचारले होत आहे ना, तुम्हाला हा पगार योग्य मिळेल. पगारानुसार जुलै महिन्यामध्ये टाकायचा आणि नंतर परत तुम्ही 4 महिने वाटता, असं होणार नाही. 6 महिने वाटता असं होणार नाही. तर आता तुमचा हा 80% असेल, तुमचं काय असेल टप्प्याप्रमाणे मला माहित नाही, पण आता चर्चा टप्पा जे असेल ते 20% वाढवून सरांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी तुमचा हा पगार तुमच्या खात्यामध्ये टाकला जाईल, एवढं सांगायला मी या ठिकाणी आलेलं आहे. आता तुम्ही ते अतिशय हा पॉझिटिव्ह निर्णय घेऊन सगळे आपले सहकारी आहेत त्यांना सुद्धा कळलं. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून मला कळता येतोय. आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मी सांगेन की देवेंद्रजी आहेत या ठिकाणी, शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, आमचे सरकार या ठिकाणी आहेत आणि सगळे आपले शिक्षक आमदार आहेत, यांच्या मंजुरकडे या ठिकाणी आहेत. ते नेहमी आपल्या व्यवसायाकडे लक्ष घालत आहेत. त्या सर्वांचं आपण मला वाटतं टाळ्या लागून सगळ्यांनी एकदा अभिनंदन करावं आणि हे दोन बातमी घेऊन आपण सर्वांनी घरी जावं. आता 18 तारखेपर्यंत काय गोडगोड करता येतं ते आम्ही या ठिकाणी बघतो. मी सुद्धा मंत्री आहे, सगळे आमचे सहकारी आमदार या ठिकाणी आहेत. पण अधिवेशनावर घरी जाताना आधी तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकेल आणि लगेच जाऊ एवढा आश्वासन गुन्हा करत होतो. 7 दिवस होता, आपण सत्तेमध्ये करत स्वीकारेल अशी विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक बंधू आज आपल्यासाठी सर्वांसाठी हा सोन्याचा दिवस आहे. नुसते आजार असलेले शिक्षक नाही.